25% पुढारी आणि बाकीचं काय 100% उधारीच की हसरे तोंडामधून लपली गरिबाची लाचारी खिशात नाही दमडी एक पण वचने भारी भारी चाट परिवर बसून साहेब मोठ मोठ्या गप्पा मारी आपल्या वाटेला फक्त आशा आणि डोक्याला चिंता भारी 25% पुढारी 100% उधारी अरे देवा 25% उधारी 100% उधारी 100% उधारी 25% पुढारी 100% उधारी 25% पुढारी 100% उधारी देवा अच्छा अभि काय सांग काय ना मी परदेशी चहा पाजलाय अरे तुला एवढतो मग 10-12 पगार झाला ना डेअरीचा मग किती झालाय पगार पण मी पाजला ना परवा दिवशी हा भाताने आपलं काय मग सोयाबीन निघलं ना आता हा? पट्टी तिकडे अहो, तू मला कधी सांगितलं का तुमची पट्टी तिकडं आणि हे तिकडं गुंजाळ साहेब तुमचं काय आहे? सांगा आहे का ते तर नाही म्हणत नाही आहे का श्रीमंतरावला बघा ना खालीशी त्यांना पैसे काही होय आणि हे काय नावाला श्रीमंतराव येत या गावाच हा? नाही ते सफेद कपडे अरे ढकलून नाही देता येत नाही सुनको किती बारा फुकट पितो हा सफेद वगैरे खिशे मोकळे हा समजा ना बोल. वर लोकांचं खातो रे तू टाळूवरच अरे बाबा अरे आमचं जातो कशाला चहा सांग प्यायचं तर काय प्यायला तर प्या म्हणतो पुढं त्या दिवशी हॉटेलला बी आता आम्ही 4-5 जण गेलो जेवण पाठीमागून आहेतच चिकटलेले आहेतच कुठं बी हा हा मी जातो अरे चहा सांग गुंजाळ काय भानगडे नाना सांग नाही आपल्याकडे काही नाही लोकांचा प्यार कसा गोड लागला लोकांचं लय आवडत त्याला मग मुळासकट आवडत मग हा अरे त्याच्यावर काहीतरी कवर फुकाट खातो हे बघ आम्ही अरे लोकांना खर्चावं लागत तेव्हा लोक मी देव पुरवल्या जातोय होय कुठं तरी 10-5 रुपये घालावं लागत आज माझं कमीत उलट हा काय आज नाहीच म्हणते भाऊ आता यांच्याकडे कवा यायचं अशाच हलकट नुसतंच नाव श्रीमंत निखळ नाव श्रीमंतराव म्हणजे याला माझं नाव मोठं लक्षण खोटं मग काय हा हे दादा आमच्या ये भाऊ आमचा चहा मग आता काय आता करतो काय हा तुर्की मार बरोबर आणते आता नाना चहा कप उचल पाहिला उचल नाही लावा हात जमलं भाऊ हे. आणि उचलून त्याला द्यायचा आहे बरं लोक पंढरपूर करायला बरी येते हा चहा भारी अरे बाबा आता हे चहा हातच चाललंय आमचं सगळं श्रीमंतराव कस काय चहा वाहू द्या एखाद दिवस काहीतरी गाणं गाणं नाही करते गाणं नाही करते चहा तरी पिवा दे मला काय ए पर्या एक घ्या जा ना घेऊन टेलर कस काय झालं चहा मग चहा भारी नाना चहा आपल्याला आवडतो हा फुकट म्हणलं काय आवडून फोकाट म्हणले आवडत त्याला हा असं गोष्ट ना आता उद्या 5 भाऊ हा येऊन राहिल्याच्या खाली उतरल्या. त्याला सांगितले उद्या आपल्याला भेटणार पण नाही उद्या नाही भेटणार उद्या दुसरी पंगत केव्हाची येऊ? चहा पचू द्या राव मला भाताने आता आज आपल्याकडून पेला का उद्या दुसरा ग्रुप उद्या तिसरा ग्रुप चहा पण जी लाईन आहे नाही. ती चहा कोण कुठे पेतोय नवीन तेच लक्षात निकषित आपल्याला श्रीमंतच होऊन दाखवतो यांना जाते ना आपले दिवस 1-2 गुंठे कितोच पण यांची जिरतोच मी आता गावाचा नादच पुरा करतो सरपंच पुन्हा लाईनच लागली पाहिजे आपल्या मागे लोकांची हॅलो हां आहे ना चालेल ठीक आहे देऊन हां चालेल झालं यार देऊन टाकतो राम राम पुढे राम राम म्हणलं राहिला चालेल बरं ठीक आहे नंतर करतो फोन मी 1 मिनिट ना कोण आहे आता ओळखा ना का आम्हाला आमच्या चहा पिऊन आता गाडीत काय काय भानगड गाडी घेतली काय
तुम्हाला दिसत नाही का मग अरे बाबा दिसती बाबा आता देवा. सगळे दिवस सारखे नसते तर मानावं लागेल हॅलो अहो अरे आम्ही काय म्हणतो चालेल ना. अ, अहो ते बँकेच काम चालू आहे ते 5 लाख टाकायचे तर हा अकाउंटला ना टाकून द्या ना. अरे पण मी काय म्हणतो अरे बाबा एकच कसं केलं काय अरे दिवस बसून नसते रा दादा. गाडी भाडी घेतली राव. गाडी म्हणजे गाडी नादच नाही करायचं बुवा. काम चालू आहेत आमच्या पाठीमाग हा? तुम्ही काय करणार इथून येणार काय काही काम धंदे बघा आता मानावं लागेल बघ याला. पैसे कमायचे म्हणलं काहीतरी कष्ट करावं लागत तिथं काय केलं असं नो याने? काय केलं काय असं केलंय काय नाही आता गाडीन बिडीन माणसं चला आपली काम आहे भेटतो नंतर मी हा भेटतो नंतर. ए बाबा कर 2 आठवड्यापासून पगार नाही तर काय ना राम राम बसलोय आता काय दूध घालायचं आणि वाट बघायची असं का मग काय पगार नाहीत का वेळेवर? अरे काय आता पगार 2 हप्त्यापासून पगार नाही आज करतोय म्हणतो मग आता काय माहित आता करतो का काय आणि त्याशी मला एक जण म्हणत होता 4 हप्ते झाले तर तुमचे तरी 2च थकले तर. नाही करतोय आता ह्याच बारीने थकिलेत त्यांनी असं का हा पण- ते एकदाच म्हणत होता. या बारीने थकिलेत काहीतरी अडचण असेल हा. आता अडचण आपल्याला बी घ्यावं लागत हे करून बरं काय म्हणता मग कामाचं बोला बरं. कामाचं काय नाही ते सोसायटीचं इलेक्शन चालू झाले असं हा मग काय विचार आहे तुमचा? विचार काय नाही तुम्ही उभा राहायचं मी हा आणि ते राजू टेलर आहे ना ते बी म्हणतोय इलेक्शन लढायचंय. अरे त्याने काय केलंय सगळी जमीन विकली त्याचं मग डोक्यात चाललंय जमीन विकली आता गुंठा सगळं विकून टाकलंय आता राहिले त्याच्या आहे ना त्याची इच्छा आहे ना त्याची इच्छा मी पूर्ण करतो तू नको टेन्शन घेऊ पण तू भरा तू सोसायटीचं भरतो फॉर्म हा. त्याला भरायचं ना त्याला बी भरू ती असं म्हणता का? अरे मी आहे ना माझा शब्द नानाचा शब्द म्हणजे देवाचा शब्द हा बरं आता लहान नाही. तुम्ही म्हणतात म्हणून भरायचा 100% भरायचा सगळं तुमच्या भराशो सगळं माझ्या भरावशो हा तुम्ही काळजीच करायची नाही देवा ती साली आवडा आहे पण लय बेकार आहे बरं का पैसे लय आहे. अरे देवा त्याच्याकडे किती पैसे होती हा त्याच्या पैशाचा बराबर आपण काम करू आणि तुला निवडून आणायचं काम माझं आहे हा बर 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 ये तू मग हा येऊ का मग? हा ये हा? येतो मग तुम्ही म्हणतात 100% तयारी लाग हा सगळे कामाला लावतो तुम्ही पण आवरण का आज होय दादा आज जायचं बाबा आम्हाला आमच्या मागे लय काम येते इलेक्शनचा राडा आहे राम राम टेलर काय बसा ते आवाज आहे बा टेलरचा काय म्हणता काय रे ते जोडीदाराची दाढी झाली बाबांची आता इलेक्शन चालू आहे सोसायटीचं सोसायटीला आपली तयारी आहे बरं ना आहे का ऐकलं मला मग ते बघ. लय माल नाही झालाय तुझ्याकडे हा माल पण हा बघ टेलर ते देवा म्हणतो मला उभा राहायचे पण जे राहायचं ते उभा त्यांना सगळ्यांना राहू दे उभा पण तो याकडचं पण माल तयार करावा लागेल ना माल घालावं लागेल हा हा? बघ बर का बघ तुझं तिकीट आणि तुझं फायनली झाला म्हणजे झाला तू निवडून आला सोसायटीला तुला चेअरमन तू यावर्षी होणार म्हणजे होणार 100% पण माल लय खर्च करावा लागेल काय एवढे वावर ऐकले म्हणले किती माल आहे आपल्याकडे नाही नाही आहे. लय माल आहे ए बबन अरे मग टेलरकडे काय करायचं मग हा आहे का नाही सगळे साथ पाहिजे सात नाही आता फक्त मालाची सात तुला माल उधळावा लागेल लय माल हा मग नाही अडचण मग- आता कॉफी घेऊ ना कॉफी सांगतो कॉफी तिकडे 5-50 पोरं बसले इथे नाही आता लगेच तयारीला लागायचं मग ट्रेनलाच जातो मग चालायचं का मग चालायचं चला उठा मग आता वेळ घालायचा नाही मग कॉफी मला का बरं का चला चल तुमची जीवन उडी आहे. बर तू निवडूनच येणार हा. चल येऊन येणार कोण टेलर शिवाय आहेच कोण येऊन येणार कोण राम 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 जरा गाजा भाऊ घ्या, तेल पॉम्पलेट घ्या. तेल पैसे नाही आपल्याला. यांना मान फुल आहे नाही, नाही, पटेलला द्या. जरा घ्या. तुतारी हा रस्ता 100% करणार आहे, मध्ये मध्ये काळजी नका करू. सोसायटीला रस्ता होईल सोसायटी मध्ये घ्या मेंबर कर मेंबर सांगा त्यांना पॉम्पलेट काय
चिन्ह आहे. हा सोसायटीला टेलर उभा इथं निवडून आणा हा? आणि माल फुल आहे यंदा यंदा काय हरकत नाही. हा. 5-6 वाजता गाडी संध्याकाळी बरं का? फुल माल आहे मालाचा नाद नाही करायचा यांचा. हा. इकडे दिला का इकडे स्वागत सर चला पुढं चला इकडे घ्या आता चला ध्यानात राहू द्या हा? टेलर निवडून 100% येणार आहे. खर्च चांगला कर तू पाणी कर. हा यंदा महागार घेणार सगळे आहे का नाही संध्याकाळी कधी जायचं? रोजचे लोक. रोज संध्याकाळी पण माल भेटला पाहिजे पैसे काय मग 100% टेलर येणार चला नाना काय म्हणतो देवा काय मला तर जरा धाकधोकच वाटते व ते टेलरनी तर लई फॉर्ममध्ये प्रचार चाललेला आहे आणि वरून पैसे सुद्धा वाटून राहिला आहे माहीत काय हिंमत लागा ना बा मला तर असं झालं व उभाच नाही राहा देवा हा. तू घाबरू नको अरे त्या टेलरला उभा करायला मीच आहे आणि तुला उभा करायला मीच आहे तुला म्हणलं मी तुला निवडून आणणार म्हणजे आणणार ते टेलरने किती पैसा उधळू दे अरे त्या पार्टीकडून मीच आहे दादा अरे सोसायटीचं इलेक्शन आहे त्याच्याकडे माल आहे पैसा आहे असू दे तो पैसा कुठून आलेला आहे अरे वावर ऐकलेत त्यांनी गुंटा काहीच ठेवलं नाही हा तू माझा शब्द आहे तुला निवडून आणणार म्हणजे आणणार तू टेन्शन घेऊ नको टेलरने किती पैसे उधळू दे अरे त्याच्याकडून त्याला उभा करायला मीच आहे तुला उभा करायला मीच आहे पण माझा शब्द तुला दिलेला आहे मी त्याला नाही दिलेला तुला निवडून आणणार म्हणजे आणणार तू टेन्शन घेऊच नको आणि प्रचार करू पण नको त्याला काय प्रचार करायचा तेवढा करू दे अरे नाना तुम्ही माझा प्रचार नाही करायचा अहो पण आपले जे चिन्ह येतं हे तर मतदाराला आपल्या दाखवावं लागतील ना त्या चिन्ह मी सगळ्यांना सांगितलेत असं का सगळ्या सांगितलं बस. सगळ्या सांगितलं गॅसची हरी टाकी टाकी गॅसची टाकी गपचिप सगळं प्रचार मी गपचिप चालू केलेला आहे असं आणि का? तू पण तुझ्या पद्धतीने गपचिप सगळ्याला सांग आता आपलं तर काम तुम्हाला माहीतच आहे हा पॉम्पलेट छापायचे हा. आणि गपचिप द्यायचे का रे सीताराम तुझ्या ध्यानात राहू दे बरोबर आहे. गॅसची टाकी पोरांनो तुम्ही आमचे दोघं मी नाही तर देवाचे सस्पेंड मध्ये सगळ्यांना सांगत चालायचे पॉम्पलेट वाटायचे तुमच्या चिन्ह ध्यानात राहिले ना देवाचे काय चिन्ह आहे गॅसची टाकी गपचिप प्रचार करायचा सगळ्यांना सांगायचं देवाची गॅसची टाकी आणि याला चिन्ह मतदान करा टेलरने किती पैसा उधळू द्या ते मी बघतो हा अरे त्याचाच पैसा देवाच्या लोकांना वाटणार आहे मी हा त्याचा पैसा उपयोग कसा करायचा आहे ते मी करतो फक्त तुम्ही चिन्ह प्रत्येकाला जाऊन सांगायचं काय सांगायचं चिन्ह कोणतं चिन्ह आहे आपलं गॅस टाकी. गॅसची टाकी आणि देवाला मतदान द्या म्हणायचं बस हा ओके आता हे पक्क ना परत त्याच्यावर मीटिंग नाही काय नाही आता डायरेक्ट गुलालच घ्यायचा हा चला देवा हा नाद गुलाल. हा पैसा त्याचा उमेदवार आपला निवडून यायला ध्यानात द्या देवा हा चला मग चला चला हॅलो हॅलो हा टेलर का अरे दादा ये ना लवकर इकडं अंबिका हॉटेलमध्ये ये लवकर तू अरे उद्या इलेक्शन आहे काय करायचं काय नाही अजून पेमेंट नाही माझ्या हातात काय नाही ते दे लवकर ये ते देवाचा मरणाचा प्रचार चाललाय अरे त्याने घर ना घर पॅक करून टाकलंय तू ये इकडं आधी ये लवकर ये अरे का राम राम अरे इकता उशीर असतो रे रात्रीभर झोप नाही. काय तुम्ही झोपेतच येत अख्खं ते पूर्ण गाव पिंजून काढलंय देवानी सगळीकडे माल पाणी वाटप चालू झालाय कधी वाटणार आहे पेमेंट कधी जमा करणार आहे हा नाना सगळी तयारी केली मग ते करू ते माल सगळा पोच झाला पाहिजे मी सगळं करतो सीट ना सीट एक ना एक उमेदवार सोडित नाही सगळ्यांना मी पैसे वाटितो पण ते पेमेंट जमा कर माझ्याकडे असणार आहे तेच सांगायला तुम्हाला ऐका ना तुम्ही 1 मिनिट हा नानीकडे 20 लाख रुपये ठेवले नाही बॅग ठेवल्या का अरे मग बोलाल तुझाच मी तेच सांगत हा. वर खर्चाला कॅश सुद्धा आणलेली मी असं राहू दे हे वरती तुम्हाला बरं का खर्चायला बरं राहू दे सगळे टॅक आहेत खिशे हा बॅग बॅग ते मोजूच नका तुम्ही पैसे आहेत ना सगळे लय पैसे लय अडचण काही आणून देऊ का लागले नाही नाही बाद झाली बॅग दिली ना भरून Bag आहे, bag. अरे घर टू घर माल पोच करतो पण बोलाल तो ह्याच आमचं निवडून हा नाना काम जाती करत बरं का 100% टेलर
निवडून आला म्हणून समज तू चेअरमन म्हणायचं चेअरमनच झाला होतो सोसायटीचा चेअरमन 100% म्हणजे 100%. बरं का नाना तुमच्या सगळं आता हे अर्धे देव आहे ना प्रचार सुद्धा करी नाही संपलं देवाचं काय तू घाबरला कालच माझ्या सगळं आला म्हणला नाना ते टेलरचा लय धिंगाणा चालला पण माल आहे ज्याचा माल त्याचा ताल खरंय खोटे माल आहे आपल्याकडे गुंडी इकलेली पैसे चालेल का आपल्याकडे आता लोक काय म्हणायचे पहिले तुला आज म्हणायची भिकारी गरीब चिकट भिकारी चेअरमन झाला मग घरी माझ्या नात करा टेलरनेच अरे गुंठे इकले पण गावाचा नादच केला गाड्या आहे का नाही नाम नाही चेअरमन झाल्याचे पुढे बघा आपल्या चेअरमन काळीच गाडी आणायची बो काळी ते स्कॉर्पिओ नवीन आलेली कार्ट मधली आणायची भारी मधली देव आहे ना असा अरे तुम्ही ना आपण काय धाबे हॉटेलवर नादच कुळा नात पडा नाही नाना पण चेअरमन होणं महत्वाचं बरं का झाला टेलर चेअरमन 100% झाला ते देव आहे ना झोपून गेलाय देवाचा विषय नाही आपल्या पुढे झोपला ते सगळे लोक म्हणते टेलर सगळीकडे आपला सगळ्यांच्या तोंडात टेलर सगळ्यांच्या तोंडात टेलर नाच केला गाड्या वावर ऐकले पण नाच केला आले नाना हटायचं नाही चेअरमन या वर्षी 100% चेअरमन आहे चेअरमन अडचण नाही बरं चला मग आता मला बी गाठी भेटी ती पाहावं लागेल पैशाची बॅग काम करायचं आता बॅग दिली म्हणले ती मोजावं लागेल द्यावं लागेल तू तरी 100% टेलर टाकीचा विजय नाही राहिला टाकीचं पण नाव घ्यायचं टेलर या वर्षी चेअरमन झाले तुतारीच यंदा चौकट टेलर या वर्षी चेअरमन झाले झाले 100% चला 100%. टक्के पुढारी आणि बाकीचं काय 100% उधारीच की हसरे तोंडामधून लपली गरिबाची लाचारी खिशात नाही दमडी एक पण वचने भारी भारी चाट परिवर बसून साहेब मोठ्या गप्पा मारी आपल्या वाट्याला फक्त आशा आणि डोक्याला चिंता भारी 25% पुढारी 100% उधारी अरे देवा 25% पुढारी 100% उधारी 100% उधारी 25% पुढारी 100% उधारी चल अरे ते पैसे ठेव अरे काय आता आपल्याला कुठं काम करायची गरज काय भरपूर माल आहे आपल्याकडे माल चांगला ठेवता रे संपला नाही पाहिजे आता संपला नाही पाहिजे राम देवा राम नाना राम काय झालं देवा नाना काय तो राजू टेलर काय झालं राजू टेलरला इलेक्शन राटला हा आणि डोक्यात चक्कर बसलाय का काय करून लई जडवणी करतोय खरं काय हा ना अरे बाप अवघडच झालं देवा आणि तुम्ही आणि आपण त्याला ते पैसे घाल लावले तुम्ही त्याचे वावराचे पैसे घातले देवा चुकी झाली बरं का आता चुकी झाली आहे तर खरं आहे देवा आपली बी चुकी नाही तो काय म्हणला मला इलेक्शन लढायचं असं पण ते एक सरळ असं होतं तो निवडून आला असता बरं का पण त्याने माल माझ्याकडे दिला 20 लाख रुपये त्याचे पण मी बी काही थोडे लोक आपल्याच उमेदवार प्रचारवाऱ्यांना वाटले पण त्याच्या याला कोणालाच नाही प्रचार मी उरफाटा केला त्याचा विरोध केला तुला मी शब्द दिलता ना मी तुला निवडून आणीन हो पण आणि निवडून म्हणले होते आणलं बी निवडून बी आलो पण मला तर असं झालंय ना ते नसतो आलो तर बरं झालं असतं काय ते बिचारे बघ होणार आहो तेव्हा आता याच्यात सर्वात मोठी चुकी माझी पण आपला मित्र आहे तो त्याला सोडायचं अगदी नाही खरं आहे. अरे तो गावातला आहे आपला मित्र आहे एका घासात आपण खाल्लेलो आहे एका घासात ताटात राहिलेलो आहे त्याला टाकायचं नाही तो येडा झालाय त्याला नीट करावं आपण त्याला दवाखान्यात घेऊ त्याचा जेवढा पैसा आहे माझ्याकडे पैसा मी तो पैसा आणतो डॉक्टरला देतो त्याला नीट करू पण तसं सोडायचं नाही द्यावा खरं तो जरी निवडून आला तरी मला बी आनंद आहे पण त्याच्या लेकरा बाळाचा नको आपल्याला तेव्हा पण आता आनंद मला पण बरं वाटाना ते नाही कारण की शेवटी कसं- देवा सोडायचं नाही आपला मित्र आहे तो आपलं
देवा लय मोठी चुकी झाली. नाना चुकी तर झाली. अरे भावापेक्षा मित्र लय मोठा असतो. मित्रासंग मी गद्दारी केली. देवा त्याला नीट करू आपण. तो कुठं आहे आता? चल चल टेलरकडे चल. टेलरकडे चल देवा. चल चल तेवढे जाऊ चल. चल. खायला देवा आला. आपलं तर जायला उघडं झालं. देवा आलाय. देवाला पैसा वाटलाय. आईला काय करावं लय पैसा. देवा आला. आपला गुलाल गेला. देवा आला. गेला गुलाल गेला. देवा गुलाल घेऊन गेला. पैसे गेले. वावर गेले. अवघड झालं सगळं. लयच अवघड झालं. लय अवघड झालं. अवघड झालं. अवघड. नानाच्या नादी नाही लागायचं. इलेक्शन बी नाही खेळायचं. नानाच्या नादी नाही लागायचं. इलेक्शन नाही खेळायचं. अयो इलेक्शन नाही खेळायचं. नानाच्या नादी नाहीच लागायचं. इलेक्शन नाही खेळायचं रे. इलेक्शन नाही खेळायचं. नानाच्या नादी नाही लागायचं. इलेक्शन खेळायचं नाही. नानाच्या नादी लागायचं नाही. इलेक्शन नको 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 नको. नानाच्या नादी लागायचं नाही. इलेक्शन खेळायचं नाही म्हणजे नाहीच. लय अरे तू काय ते टेलर देवा चुकी झाली. टेलरच दिसतोय तो. अरे रे असं चुकी झाली. काय बेकार झाले. चुकी झाली. चुकी धर त्याला. धर. चल चल धर. अरे यार टेलर. इलेक्शन नाही करायचं. नानाच्या नादी नाही लागायचं. ए टेलर ए यार चल रे बाबा. इलेक्शन खेळायचं. अरे चल दादा चल. नादी लागायचं नाही. नानाच्या नादी लागायचं. देवा 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 अरे काय केलं माझ्याकडून झालं रे. देवाच्या नादी नाही अरे लागायचं. हा? देवाच्या नादी नाही चल. लागायचं. नानाच्या नादी नाही लागायचं. वावर गेलं. पैसे अरे जाऊ दे बाबा जाऊ दे. आम्ही आहे तर चल. चल 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 माझ्या चल. आला 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 आला. चला 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 चल दवाखान्यात चला बरं. बघ आणलं ना देवा. हा क्लिअर झालं बाबा. कसं आहे अरे जोडीदार आहे आपला. आपल्याला सोडता येत नाही. हा शेवटी जोडीदार आहे. हा ए दादा सगळं विसरून जाता. हा हा परत ते इलेक्शन नको काय नको. वावराच्या याच्या काही नादी नको लागू. तो सगळा पैसा आहे. आता दवाखान्यातून नीट करून आणलंय तुला. आणि हे खर्च बी त्याला तुला तर माहितच आहे. हा तुझे जे काय 2 रुपये शिल्लक आहेत आमच्याकडं ते आम्ही माझ्या घरी ठेवले. तुला सगळा पोच पैसा भेटत. हा चांगलं राहा आता इथून पुढं. आणि ते वावर जेवढे राहिले आता तेवढे राहू दे. ते नको इकू. आणि लोकांचं ऐकू नको. काय राजकारण सोडून दे. हा राजकारण मी सोडून देईन. सगळं सोडून दे. हा नमस्कार मंडळी नमस्कार. हे पहा आई वडिलाची जी जमीन असती ती आपण विकायची. हे डोक्यातून काढून टाकायचं. ती जमीन आपण आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी सांभाळून ठेवलेली. ती कशासाठी? आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी. ती जमीन पिकवायची. तिच्यातलं उत्पन्न काढायची. आणि ते आपल्या परिवाराला आपण सांभाळण्यासाठी तिचा उपयोग करून घ्यायचा. पण विकण्यासाठी नाही. हे तुम्ही पाहिलं ना समाजामध्ये आत्ता या टेलरनी कसं तुम्हाला आम्ही समाज प्रबोधन दाखवलं. जमीन विकली आणि इलेक्शनला पैसा घातला. लोक बोलले गरीब गरीब. लोकांचं म्हणण्यावर जाऊ नका तुम्ही. लोकांचं काही ऐकून जाऊ नका. तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या. आपल्या आईवडिलांनी जी जमीन आपल्यासाठी ठेवली ती सांभाळायची. आपल्यासाठी सांभाळायची. आपल्या पिढीनी सांभाळायची. त्याच्या पुढच्या पिढीनी सांभाळायची. जमीन घ्यायची पण विकायची नाही. तिला सांभाळायचं. आणि हा वेब सिरीज तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आम्हाला. विलास पंडित मेहकरीकर हा चॅनल लाईक करा. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.